मुंबई विद्यापीठाची संशोधने रखडली। कुलगुरू बैठक घेत नसल्यामुळे संशोधनाचा निधी रद्द। जुलै 2015 पासून 100हून अधिक संशोधनं रखडली। मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील जेपी भवन इमारतीत केंद्र सरकारचा ICSSR म्हणजेच इंडियन सेंटर फॉर सोशल सायन्स रिसर्च हा प्रकल्प चालतो। या अंतर्गत विद्यार्थ्यांना सोशल सायन्सशी संबंधित संशोधन करण्यासाठी निधी उपलब्ध होतो। पण ICSSRच्या समितीची बैठक जुलै 2015 पासून म्हणजेच गेल्या 9 महिन्यांपासून झालेली नाही। समितीची बैठक न झाल्याने अर्ज केलेल्या 130 उमेदवारांचं संशोधन रखडलंय। यात प्राध्यापक, विद्यार्थी, विचारवंत अशा अनेकांचा समावेश आहे। बैठक होत नसल्याने लाखो रुपयांचा निधी केंद्राकडे परत गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे या समितीचे अध्यक्ष स्वतः कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख असल्याने तक्रार करायची कोणाकडे असा प्रश्न आहे। या 100 मुलांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। संशोधनासाठी अप्लाय करून सुद्धा त्यांना ते फायनान्स मिळालेलं नाही आणि असं वाटतं की कुलगुरू हे याच्या संशोधनासाठी इंटरेस्टेड नाही आहेत का, की त्यांची इच्छा नाही आहे का संशोधन पुढे व्हावं। या प्रकरणी ICSSRच्या संचालिका डॉक्टर बॉबी जॉर्ज यांनीही कुलगुरूंना अनेक पत्र लिहिली, तरीही कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांना संशोधनासाठी वेळ नाही असं चित्र दिसतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी मेक इन इंडिया अंतर्गत तरुणांना प्रोत्साहन देतात, पण मुंबई विद्यापीठात मात्र संशोधनासाठी आलेला निधी केंद्र सरकारकडे परत जातोय आणि तरीही याची दखल कोणत्याही सरकारी आस्थापनेकडून घेतली जात नाहीये। तरुणांमधील संशोधनाची इच्छा कमी होत चालल्याची टीका अनेकदा विविध पातळ्यांवरून केली जाते, पण मुंबईत कुलगुरूंना बैठकीस वेळ नाही म्हणून शेकडो संशोधकांचा निधी रखडत असेल तर हे गंभीरच आहे। कुंपणच शेत खात असेल तर दाद मागायची तरी कोणाकडे अशी अवस्था विद्यार्थ्यांची झाली आहे। दीपाली जगताप पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।